यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात। मुरलीधर मोहोळ यांचं औक्षण केलं जात आहे। महायुतीचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ, त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ हे देखील काही क्षणांमध्ये आता मतदानासाठी बाहेर पडणार आहेत। पुण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते आहे। पुण्यामध्ये वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होती आहे। तोच आशीर्वाद मागितला। पुण्यात नेहमीच मतदानाचा जो टक्का आहे तो थोडासा कमी राहिलेला आहे। त्याच्या दृष्टीने आपण काय केलंय, किती लोकांना काय आव्हान कराल? नाही, ज्या वेळेला 2 महिने आम्ही प्रचारही करत होतो, महायुती घटक पक्ष म्हणून सगळ्यांनी आम्ही हेच आवाहन केलं। मी पण आज हेच आवाहन करेन की आपली लोकशाही जगातली सर्वोत्तम लोकशाही, सुदृढ लोकशाही। तेव्हा मला पुणेकरांना हेच सांगायचं की आपण या लोकशाहीच्या भागात मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, ते आपल्याला बजावलंच पाहिजे। आणि म्हणून मोठ्या संख्येनं पुणेकरांनी आज मतदान करावं, आपली लोकशाही अधिक समृद्ध करावी, हे मी आवाहन करेन। अण्णा, त्याचबरोबर काल जर आपण बघितलं तर रात्री एक मोठा म्हणजे अर्थात रवींद्र दंगेकर हे ठिय्या आंदोलनावर बसलेले पोलीस स्टेशनमध्ये। त्यांचा आरोप होता की तू भाजपकडून वेगवेगळ्या ठिकाणी पैसा वाटप केला जातो। मला काय याचं बोलायचं नाही, कारण दर निवडणुकीला मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी असंच का घडतं? ठीक आहे, हातात काही पुरावा नसतो, काही नसतो, पण उगाचच काहीतरी लोकांना असं दाखवायचं की दिशाभूल करायची। पण मला असं वाटतं की एकदा झालं, दोनदा झालं, लोकांनी आता खरा चेहरा ओळखलाय, लोक आज ते उत्तर देतील।